आणि अभंगरे म्हणण्यापूर्वी अल्पस वेळेमध्ये अल्पसा प्रियार म्हणजे तो असा पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी खरं तर आपलं कोरोळे नावाचं खरे अर्थाने गाव आणि आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं की सप्त्याचं वर्ष किती आहे का अखंड सप्ताह 27वा आहे आणि 27व्या वर्षी मला वाटतं की आज या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे माझं मी परम भाग्य समजतो व ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये प्रथमच कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हरी महाराज साठी असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो हरी महाराजांनी फोन केला आणि सांगितलं की महाराज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे लवकर सांगा महाराज तुमचा कुठला दिवस घालू द्या म्हणजे काम करा धावा सोडून कुठला पण घाला काय अडचण नाही तर त्यांनी माझा धावा न घालता डायरेक्टली त्यांनी माझा सव्वाच घालून टाकला हे माझं मी परम भाग्य समजतो लक्षात ठेवा सुंदर नियोजन केलेलं आहे टाळकरी सुद्धा ते सुंदर आहेत गायनाचार्य सुद्धा ते सुंदर आहेत आणि सुंदर खऱ्या अर्थानं पक्वादाचा ज्यांचा सुंदर असा हात आहे असे असे हरिभक्त परायण औदुंबर महाराज मुळे असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो एका जोरदार टाळ्या आमच्या महाराजांसाठी सुद्धा वाजवा आणि पक्वादाच्या बाबतीत आमच्या महाराजांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा कधी पण ध्यानात ठेवा नाच करता काय त्यांचा लक्षात तुम्हाला बोलणं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्या जोरकरी अर्थानं गायनाई साथ करण्यासाठी महाराजांचं नाव काय माऊली वा माऊली महाराज असतील एका जोरदार टाळ्यांच्या माऊली महाराजांसाठी त्या जोरकरी अर्थानं इकडं साऊंड सिस्टीम सुद्धा अति सुंदर आहे आणि त्याचबरोबर इकडे चौदार बाबा असतील बाबा नाव काय अंबादास महाराज असतील अंबादास महाराजांना धन्यवाद देतो तुमचं दत्ता महाराज असतील त्यांनाही मला धन्यवाद देतो इकडे अंबादास महाराज इकडे दत्ता महाराज कधी संस्कार महाराज सापडला आपल्या काय अडचण नाही सुंदर नियोजन केलेलं आहे साऊंड सिस्टीम सुद्धा ते सुंदर आहे एकदा जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीम सुंदर साऊंड सिस्टीम आहे परम दिवशी एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि मी म्हणलं वा काय साऊंड सिस्टीम आहे त्या साऊंड सिस्टीम वाल्या दादाने मला पाया पडून 2000 रुपये दिले परवा दिवशी तुम्हाला काय म्हणत नाही की चांगली साऊंड सिस्टीम आहे असं मला म्हणायचं आहे बाकी काय नाही आता सगळ्यांचे नाव घेणं मला शक्य नाही तरी सर्व मान्यवर असतील आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार परीक्षा निरीक्षक शिक्षक परिसरातून गावातली पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्र मंडळी डाळीवाले द्राक्षवाले मटकीवाले शेडवाले मेंढरवाले कोंबड्यावाले होसवाले होबारे बसलेले पायला आलेले जीवन आलेले बिगर झोपतालेले झोपण आले झोपताले टीव्ही बघून आले बिगर टीव्ही बघताले बायकोशी भांडण करून आले बायकोशी भांडताले बायकोला घेऊन आले बायकोला ठेवून आले पोरनं घेऊन आले पोरनं ठेवून आलेले जेवण आलेले बिगर जेवतालेले पिऊन आलेले बिगर पियाता आलेले म्हणजे थंडीचं चहा ते दुसरा अर्थ लावू नका जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते जे येणार लिहू देत नाहीत ते आणि हिचं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी चला आता सगळ्यांची नावं झाली आता काही सुद्धा अडचण नाही आणि हो आमचे हरिभक्त परायण कोळी महाराज असतील त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि सुंदर नियोजन आहे टाळकरी म्हणा उत्तर 1 नंबर आयोजन म्हणा उत्तर 1 नंबर मंडप म्हणा उत्तर 1 नंबर श्रोते म्हणा उत्तर 1 नंबर वादक म्हणा उत्तर 1 नंबर लाइटिंग म्हणा उत्तर 1 नंबर साऊंड सिस्टीम म्हणा उत्तर 1 नंबर आयोजन म्हणा उत्तर 1 नंबर कार्यकर्ते म्हणा उत्तर 1 नंबर गाव म्हणा उत्तर 1 नंबर श्रोते म्हणा उत्तर 1 नंबर आणि कीर्तनकार म्हणा उत्तर पण मला 2 नंबर मी का 2 नंबर वाला आहे का हा एकदा परवा दिवशी एकदा घाटात आमची चोराने गाडी अडवली तर मला कोण आहे मी म्हणले महाराज नाही तर म्हणजे महाराज तुम्ही जावा पुढं दादा तुम्ही आम्हाला कसं काय सोडता ती चोर म्हणले महाराज तुम्ही महाराज आहे तुम्ही माळकरी आहे जावा बरोबर वाटायला लागली मला वाटलं बाबा जाऊ द्या निदान चोरांना तरी माळकरी लोक कळायला लागली म्हणलं बरं झालं चोरांना माळकरी लोक कळायला लागली ती चोर म्हणले महाराज तुम्ही माळकरी आहे म्हणून तुम्हाला सोडत नाही मग तुमचं ना आमचं काम एकच आहे म्हणून मी सोडतो तुमचं आमचं काम एक आहे सर म्हणले महाराज आम्ही पण रात्री छापतो आणि तुम्ही पण काय करता सांगा पण ऐकायला आता आज एवढा सुंदर सप्ताह सप्त्यात मला वाटतं 28वं वर्ष आहे बरोबर आहे ना 27वं वर्ष आहे म्हणजे नीट ऐका आजचं कीर्तन 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार नाही आणि कीर्तन चालू झाले आणि कीर्तन चालू असताना पहिला नियम सांगतो परत म्हणायचं नाही महाराज तुम्ही नाही सांगितलं आपल्या कीर्तनामध्ये हसू वाटलं हसायचं रडू वाटलं रडायचं टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या गायन करू वाटलं गायन करायचं देवाचं नाव घेऊ वाटलं देवाचं नाव घ्यायचं आणि कीर्तनकारला हाडू वाटलं तसं काय करायचं नाही आता तुमचा 1 तास एकच पक्ष फक्त आणि फक्त संस्कार महाराजावरती लक्ष बेटाला बेटा असताना फक्त पटापटा सगळ्यांनी बोलत जायचं म्हणजे मला पण सोपं तुम्हाला पण सोपं
माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात, बरोबर? तुम्ही होय माना नाही तर नाही म्हणा. होय, माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. हा माणसाचा नियम आहे. पण देवाचा एक नियम आहे, जो जास्त धावा करील त्याच्या